माझा सत्कार मी करतो त्याचा अर्थ हेच आहे की या मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्ती हा रोहित पवार असल्यासारखा आहे आणि त्या व्यक्तींकडनं माझा सत्कार केला जात असेल, प्रेमापोटी असेल, आदरापोटी असेल, तर मग त्या गोष्टीचं स्वागत आपण केलंच पाहिजे. जर लोकच म्हणत असतील की आपल्याला सत्कार करायचा आहे आणि त्यांना नाही म्हणणं हे योग्य नसतं, त्यांचा कुणीच सत्कार त्या ठिकाणी करत नाही, म्हणून कुठेतरी मनामध्ये आणि पोटामध्ये दुखत असावं, त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य त्या ठिकाणी केलं असावं. त्यांना मला एवढंच सांगायचंय, सुरुवातीला जेव्हा आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं होतं तेव्हा सगळेच लोक त्यांच्यापासून सगळे आम्हाला नोटंकी वगैरे बोलायला लागत होते. मग मुख्यमंत्री म्हणाले होते की जे काही आंदोलन चालू आहे त्याला कुठंच काय फायदा होणार नाही, कारण 55 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफी आम्ही तिथे केलेली आहे. पण नंतर त्यांना सुद्धा मान्य करावे लागले की 65 शेतकऱ्यांवर अन्याय त्या ठिकाणी होणार होता आणि मग आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं, आवाज उठवला, त्याला यश आलं आणि मग या सरकारला या शेतकऱ्याच्या रोषासमोर आणि आंदोलनासमोर झुकावं लागलं. एक सरकारने कर्जमाफी केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अगोदरच जाहीर केली होती, ती प्रत्यक्षात दिलेल्या तारखेला अंमलबजावणी केलेली आहे आणि मला वाटतं स्वतःचा सत्कार करून घेणं आणि आंदोलन करणं हे मला वाटतं की जर सत्कार करायचा असेल तर महायुतीच्या सरकारचा केला पाहिजे, मुख्यमंत्र्याचा केला पाहिजे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा सत्कार केला पाहिजे, कारण त्यांनी बोलल्याप्रमाणे वागले आणि कर्जमाफी दिलेली आहे. आणि जर कोणाला मी कर्जमाफी केली असं जर वाटत असेल आणि सत्कार करावा असं वाटत असेल तर मला वाटतं असा जर सत्कार शिवाजी पार्कवर जर झाला असता महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तर मग ते श्रेय त्यांचं होतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु कर्जमाफीचं श्रेय पूर्ण हे महायुती सरकारचं आहे. सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे. आमची भावना म्हणजे माझं गाव थेरवडी, शिवाजी श्रीरंगाचं ते नाव. तर आम्हाला एवढा मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळाला, एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रावर रोहितदादांनी केले आणि त्या माध्यमातून आम्हाला जी कर्जमाफी मिळाली त्या कर्जमाफीतून फार शेतकऱ्यांचं जे काय हाल होतं. आता शेती जर म्हटलं तर अशी पिकती की पाऊस वेळेवरती पडत नाही, पाणी वेळेवरती येत नाही आणि मग त्याचा फार मोठं नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागते. आणि त्यातच एवढा मोठा दिलासा रोहितदादाच्या माध्यमातून आमची थेरवडीची सोसायटी, विकास सोसायटी, त्या सोसायटीच्या माध्यमातून 1 ते 2 कोटी, 1.5 कोटी 2 कोटी आमच्या या थेरवडी सोसायटीला माफ झाले. त्याबद्दल रोहितदादांचं जे आभार आहेत मानवत एवढं थोडं. शब्दामध्ये त्यांचं आपल्याला उपकार त्यांचं परतफेड करता येत नाहीत. एवढं मोठं उपकार शेतकऱ्यांवरती रोहितदादांचं झालेले आहेत. माझं नाव स्वप्नील तनपुरे. दादांनी जो लढा उभा केलता, शेतकऱ्यांसाठी जो लढा उभा केलता, सरकारने जी पहिल्यांदा फसवी कर्जमाफी दिली ती सर्व शेतकऱ्यांना सुरुवातीला वाटलं की विवाद सरकारने एवढी मोठी कर्जमाफी दिली, तर जे लोक या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून ज्या दृष्टिकोनातून बघत होते, दादांनी एक मुद्दा पुढे आणून ही कशी फसवी कर्जमाफी आहे तो मुद्दा पंढरपूरला जो आंदोलन केलं, उपोषण केलं, त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ही कर्जमाफी कशी फसवी आहे. त्या अनुषंगाने त्याचा एक असा प्रकारे उपयोग सर्व शेतकऱ्यांना झाला, आमच्या कर्जत तालुक्यातल्या जनतेला झाला, जामखेडच्या जनतेला झाला किंवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जो उपयोग झाला, त्यासाठी आज जो आम्ही कार्यक्रम घेतला होता त्याचं एक कुठतरी दादांचं ऋण व्यक्त करावं या हेतून आम्ही आज कर्जत जामखेड मतदारसंघात दादांचा एक मोठा असा सत्कार घेतला. माझं नाव सुशील बाळासाहेब मराळ आहे. माननीय कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवारसाहेब यांनी जी अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे जे आंदोलन केलं त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आणि सरकारला 2 पावलं मागे सरून सरसकट शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभात पात्र ठरवण्यात आलं. माननीय आमदार श्री रोहितदादा पवार साहेब आणि आमच्या सगळ्यांचे रोहितदादा पवार यांचे विरोधक राम शिंदे या दोघात इतकं साम्य आहे की ज्या टायमाला राम शिंदे या 12-13 खात्याचे मंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते, त्या टायमाला शेतकरी त्यांच्याकडे गेले होते की दुष्काळ पडलाय, गुरांना चारा नाही, पाणी नाही, त्यावेळेस काय करायचं. त्यावेळेस राम शिंदे म्हणले की तुमचे गुरं तुमच्या पाहुण्याकडे सोडून या. आणि आमदार रोहितदादा पवार साहेब हे फक्त आमदार असताना अन्नदात्यासाठी अन्नत्याग करून या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कर्जमाफीत बसवण्यासाठी अन्नत्याग केलं आणि स्वतःचं रक्त जाळून या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीत बसवलं. ह्या 2 आमदारांमधला फरक आहे. त्यामुळे रोहितदादा पवार साहेब हे शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी पूर्ण ताकदीने लढतायत आणि या सरकारला नमवतायत. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.
यांच्या वतीनं दररोज देण्यात येत आहे की ऐतिहासिक लढाई कर्जत शहरामध्ये सर्वांना गट वाईज सगळ्यांना संधी मिळणार आहे. कृपा करून सगळ्यांना कर्जत शहर या गायकवाड साहेब मागे सरका टाळ्यांचा गरज करूया. स्वर्गीय पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी सन्मान केलेले आहेत.